अंतज्ञानाने पाहिलं तर राजा परीक्षित आपल्याकडे आला होता. अरे शृंगी, आज आपल्या मुलाला शाबासकी न देता शमीक ऋषी शृंगी ऋषीला म्हणायला लागले, अरे शृंगी, हे तू काय केलंस? अरे धर्माना वागणारा राजा म्हणजे राजा परीक्षित होता. आज त्याच्या डोक्यावरती कली विराजमान झाला होता आणि तुझ्या हातून आज खूप मोठा अनर्थ घडलाय. तू खूप मोठी चूक आज केलीस. तू राजा परीक्षितीला 7 दिवसात तक्षक नावाचा नाग येऊन दोष करून त्याचा मृत्यू होणार असा शाप दिलास ना. तर ऐक, त्याच्यासारखा राजा पुन्हा या पृथ्वी मातेला मिळणार नाही. धर्मानं वागणारा राजा, गोमातेची सेवा करणारा हा राजा परीक्षित होता. रोज दिग्विजय करायचा आणि रोज दिग्विजय करून आपल्या पूर्वजांची कीर्ती जे श्रवण करायचा, ऐकायचा ना, त्यावेळेस मात्र त्यानं विचार करायचा आणि विचार करून प्रत्येक ठिकाणी तो पाहत होता. पण आज मात्र तू त्याला शाप दिलास. अरे हे चांगलं नाही की नाही? जा लवकर जाऊन राजा परीक्षितला कळव की 7 दिवसामध्ये त्यांचा मृत्यू होणार आहे. काहीतरी पर्याय निघेल, त्यांचा उद्धार होईल. महाराज शृंगी ऋषीने आपल्या मित्रांना पाठवलं आणि मित्रांना सांगितलं की जा तुम्ही जाऊन राजा परीक्षितला सांगा की 7 दिवसाच्या यज्ञानं तुझा मृत्यू होणार आहे. 7व्या दिवशी तक्षक नावाचा नाग येणार आहे, तुला दंश करणार आहे, तुझा मृत्यू होणार आहे. जा जा म्हटल्याबरोबर महाराज त्याचे मित्र आले, पाहिलं, सांगितलं. इकडे राजा परीक्षित विचार करत होता, आज आहे मी काय केलंय? रोज संतांची सेवा करणार, रोज देवाचे भजन करायचं, प्राणी मात्रांची दया करायचो, पण आज मात्र त्याच माझ्याकडून खूप मोठा अनर्थ घडला. की आज एका साधूची अपमान केला. खरा साधू समजू, खरा साधूला मी खोटं समजलं. आज माझ्याकडून घोर अपमान घडला. ऐका माहिती, शास्त्र असं सांगतं नाही एखाद्या संतांची आपल्याकडून पूजा घडली तर हरकत नाही, पण कधी कुठल्या संतांना आपण नावं ठेवत जाऊ नका, कधी कुठल्या संतांचा अपमान करत जाऊ नका, कारण हे सगळ्यात मोठं पातक आहे. महाभारतात आणि प्रभू रामचंद्राच्या रामायणामध्ये दोन्ही पात्र आपल्याला पाहायला मिळतील. राजा परीक्षितीला श्रमिक ऋषीला खोटं समजलं, त्याला मरावं लागलं. आणि रामायणामध्ये खोट्या साधूला, त्या कालनेमीला खरं समजलं आणि त्याला सुद्धा मरावं लागलं. परिणाम बघा, कुठल्याही साधूची आपल्याकडून अवमान घडला, अपमान घडला तर त्या साधूंचा बदला, त्या संतांचा बदला तो देव घेत असतो. आज राजा परीक्षितीला माहिती होतं. राजाने विचार केला, अरे आपण काय केलंय? कुठल्याही अर्थानं आपल्याला प्रायश्चित्त करायचं. एवढ्यामध्ये राजाच्या कानावरती बातमी पडली आणि का राजाला कळालं की अरे 7 दिवसाच्या नंतर तक्षक नावाचा नाग येणार आहे, आपल्याला दंश करणार आहे, आपला मृत्यू होणार आहे. रात्र झाली होती. रात्रीच्या वेळी कानावरती बातमी पडली. कानावरती बातमी पडल्यानंतर राजाने विचार केला, सर्वस्वाचा त्याग करायचा, हरिद्वार क्षेत्र निघून जायचं, देवाचं भजन, देवाचं पूजन करायचं. महाराज राजा परीक्षितनं तेच कळलं. सूत महोदय शौनकादिक ऋषीला सांगायला लागले, ऐका, सकाळ झाल्याबरोबर स्नान संध्या विधी केली. स्नान संध्या विधी करून आपल्या सगळ्यात मोठा मुलगा जन्मंजय, त्या जन्मंजयला राजगादीवरती बसवलं, राज्य अभिषेक केला आणि सर्वस्वाचा त्याग करून निघून गेला. हरिद्वार क्षेत्री आला. हरिद्वार क्षेत्री आल्यानंतर प्रत्येकाला विचारत होता, महाराज सांगा ना, ज्याचा मृत्यू 7 दिवसानंतर होणार आहे त्यानं काय केलं पाहिजे, त्यानं कुठलं साधन केलं पाहिजे, त्यानं कुठली साधना केली पाहिजे म्हणून ज्या हेतूने त्याचा उद्धार होईल. तेवढ्यामध्ये राजा परीक्षितीला प्रत्येक ऋषीला प्रश्न विचारत असताना हे 88,000 ऋषी आसनस्थ बसले होते. आणि हे 88,000 ऋषी राजा परीक्षित विचारत होता, सांगा महाराज, ज्याचा मृत्यू उद्धार पावेल, कृपा करिल नारायण, कृपा करिल नारायण.
ऐसे तुम्ही सांगा संत चित्त महाराज प्रत्येकाला भेटेल त्याला राजा परीक्षित विचारायचा, सांगा ना काही मी उद्धार पावेल, काय केलं म्हणजे 7 दिवसामध्ये मृत्यू आल्यानंतर माझा उद्धार होईल. महाराज राजा परीक्षितला कळालं होतं की 7 दिवसानंतर माझा मृत्यू होणार आहे, पण तुम्हा आम्हाला माहिती नाही की आपण 7 दिवस जगू की नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 7च दिवस ठरलेले आहेत. हे 7 दिवस नाही का गावरू नका. 7 दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये ठरलेले आहेत. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. या 7 दिवसापैकी एका वारावरती कुणाचं प्रत्येकाचं आपलं तुमचं आमचं नाव लिहिलेलं आहे आणि या एका वारात आपल्याला निघून जायचंय कुठं. राजा परीक्षिती प्रत्येक ऋषी महात्म्यांना विचारत होता, सांगा काय केलं म्हणजे 7 दिवसानंतर मोक्ष मिळेल. तेवढ्यामध्ये महाराज राजा परीक्षिती प्रत्येकाला प्रश्न विचारत असताना शुकदेवांचं आगमन झालं. शुकदेवांचं आगमन झालं आणि शुकदेवांचं आगमन झाल्यानंतर सर्व ऋषी उठून उभा टाकले आणि शुकदेवांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणिपात केले. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, गुरुदेव आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, गुरुदेव प्रणाम आपके चरणों में
दाता है, आप मिलाते हैं ईश्वर से, आप ही भाग्य विधाता है, आप ही भाग्य विधाता है। दुखिया मन को, रोगी तन को मिलता है आराम आपके चरणों में। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। सारे तीरथ धाम आपके चरणों में। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु किए सब होय, सात विष्णु खंड में गुरु से बड़ा न कोई। गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। सात समुद्र की मछली करूं लेखन सब बन राय, सब धरती कागज करूं पर गुरुगुण लिखान जाए, प्यारे गुरुगुण लिखान जाए। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। सारे तीरथ धाम आपके चरणों में। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। ओ हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। सुतजींचं आगमन झालं, शुकदेवांचं आगमन झालं आणि शुकदेवांचं आगमन होऊन सर्व ऋषी मंडळींनी साष्टांग दंडवत प्रणिपात केला। सर्व ऋषी मंडळींना राजा परीक्षित प्रश्न विचारत होताना तोच प्रश्न शुकदेवांना विचारला आणि शुकदेवांना प्रणाम करून गुरुवर यांना प्रणाम करून सांगितलं, महाराज तुम्हीच सांगा की आता 7 दिवसानंतर माझा मृत्यू होणार आहे। तक्षक नावाचा नाग येणार, दंश करणार, माझा मृत्यू होणार आहे। पण 7 दिवस त्याचा मृत्यू होणार आहे। 7व्या दिवशी त्यानं काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे एवढं सांगितलं महाराज। शुकदेव उंच आसनावरती बसवले, सर्व 88,000 ऋषी खाली बसले आणि शुकदेवांकरता राजा परीक्षिती करता शुकदेवांनी सुंदर असं कार्य सांगितलं। त्यांनी सांगितलं तू काहीच करू नको, फक्त श्रीमद भागवत कथेचं रसपान कर। 7व्या दिवशी तुझा उद्धार होईल आणि सायुज्यता मोक्ष तुला प्राप्त होईल एवढं सांगितल्याबरोबर महाराज शुकदेवांना प्रणाम करून राजा परीक्षितीनं विचारलं, देवाचं चिंतन करायचं आहे, भागवत कथा ऐकायची आहे, देवाचं चिंतन करायचं, सांगा मी देवाचं कुठल्या देवाचं चिंतन करू। त्यावेळेस मात्र राजा परीक्षितीला शुकदेवांना सांगितलं, ऐक तुझं जे आराध्य दैवत आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्याच श्रीकृष्ण परमात्म्याचं चिंतन कर, त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या कथा मी तुला सांगतो। आणि महाराज शुकदेवांनी राजा परीक्षितीला भागवत कथा सांगितली। एवढ्यामध्ये सूत महोदय शौनकादिक ऋषीला कथा सांगत असताना शौनकादिक ऋषींनी सूतजींना प्रश्न केला, म्हणे महाराज शुकदेव भगवान तर कशातच आसक्त न राहणारे होते, बामणाचे फोर एक खेळाशी झाले, असे असणारे सुख महाराज राजा परीक्षितीला भागवत कथा त्यांनी का सांगितली? कारण त्यांना तर कशाचंच घेणं देणं नव्हतं, या संसाराची आसक्ती नव्हती त्यांना। मग राजा परीक्षितीला भागवत कथा का सांगितली एवढ्यामध्ये विचारल्यानंतर शुद्धजींनी शौनकांना सांगितलं, ऐका म्हणे ज्या वेळेस कौरव पांडवांचं महायुद्ध झालं, महायुद्ध झाल्यानंतर पांडवांचा राजश्व यज्ञ झाला, त्या राजश्व यज्ञामधले 7 शीत तांदूळ या शुकदेवांना खाल्ले होते। 7 तांदूळ या शुकदेवांना खाल्ल्या कारणामुळे त्याचं ऋण झालं होतं शुकदेवांकरता। शुकदेवांवरती ऋण झाल्या कारणानं पांडवांचा नातू राजा परीक्षिती त्याला 7 दिवसाची भागवत कथा सांगावी लागली। किती शीत? 7 शीत तांदूळ खाल्ले होते। मी तुमच्या गावातलं किती दिवस खाल्लंय? 3 वर्षात तुम्ही कसं सोडताल मला? हेच प्रेम असतं आणि ते प्रेम कुठूनही निघतं। हे कर्म शिल्लक राहिलं म्हणून तुमच्या गावात यावं लागतंय, हे तुमचं प्रेम आहे म्हणून तुमच्या गावात यावं लागतंय।
शुकदेवांनी 7 शीत तांदूळ खाल्ले होते, फक्त 7 शीताचे. ते 7 शीत तांदूळाच्या मोबदल्यात राजा परीक्षितीला भागवत कथा 7 दिवसाची सांगावी लागली. आणि ही 7 दिवसाची भागवत कथा सांगावी लागली. एवढ्यामध्ये सूत महोदय शौनकादिक ऋषीला कथा सांगत असताना राजा परीक्षितीने शुकदेवांना प्रश्न केला. शुकदेव भगवंताला सांगितलं, भगवान तुम्ही कृपानिधान आहात, सर्व वेद जाणणारे आहात, भूत भविष्य वर्तमान जाणणारे आहात. आणि मी असं ऐकलं होतं की अगोदर काहीच नव्हतं, मग या सृष्टीचा विस्तार देवानं का केला? देवानं हे जग का बनवलं? अगोदर कोणीच नव्हतं असं मित्र ऐकलं. त्यावेळेस मात्र शुकदेवांनी प्रश्न केला. राजांनी प्रश्न केल्याबरोबर शुकदेव बोलायला लागले, राजा तुझ्या अंतःकरणामध्ये भगवत भक्ती विषयी प्रेम आहे. ऐक, तू सुंदर असा प्रश्न केला, त्या प्रश्नातून अनेक देवाचे अवतार होणार आहेत. काय प्रश्न केलास की या जगात अगोदर काहीच नव्हतं ना? तर खरंच काहीच नव्हतं, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पाही कानोबा तेरे तेरे ते. अगोदर काहीच नव्हतं. शुकदेव भगवान राजा परीक्षितीला सांगायला लागले, राजा अगोदर काही नव्हतं, फक्त जल तत्वामध्ये भगवान विष्णू शेषाच्या पहुडवरती शयन करत होते. शयन त्यांच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. आणि ब्रह्मदेवाचा जन्म झाल्यानंतर ब्रह्मदेवाला वाटलं की सृष्टी निर्माण करावी, पण कशी करावी? आपल्याला निर्माण कोण केलाय, आपला जन्मदाता कोण आहे हे ब्रह्मदेवालाच माहिती नव्हतं. ब्रह्मदेवाच्या कानावरती 2 अक्षरं पडली, त आणि प. ब्रह्मदेवाला वाटलं, अरे ज्यानं कुणा आपल्याला निर्माण केलं त्याची इच्छा असावी की आपण तप करावं. म्हणून महाराज ब्रह्मदेवानं तप करायला सुरुवात केली. 12,000 वर्ष तपश्चर्या केली. आणि 12,000 वर्ष तपश्चर्या केली, मग कुठंतरी ब्रह्मदेवाला भगवान महाविष्णूचं दर्शन झालं. आणि आपण एक दिवस भागवताला येतो, श्रीकृष्णालाच घरी घेऊन येतो. लोकांना वाटतं एक दिवस भागवत कथा ऐकली म्हणजे कृष्ण आमच्या घरी येईल. 7 दिवस सप्त्यामध्ये रोज आम्ही कथेला कीर्तनाला गेलो म्हणजे देव आम्हाला मिळेल. देव भेटेल का गुरुजी? असेल तो काय एवढा सोपा आहे का हो? एवढा सोपा आहे का? नाही हो. ते काय बाजारचा भाजीपाला आहे, जाऊन विकत घेतला की निघून यायला. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवा शान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव. देवा शान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अरे देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, नाही भाव म्हणे देवा मला पाव, नाही भाव म्हणे देवा मला पाव, नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, अरे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवा शान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला देव मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव, अशानं भेटणार नाही. 12,000 वर्ष तपश्चर्या केली. 12,000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भगवान ब्रह्मदेवाला भगवान महाविष्णूंना दर्शन दिलं आणि सांगितलं, ब्रह्मदेवाचा सृष्टीची निर्मिती करा, सृष्टी निर्मिती करा. आणि सृष्टी निर्मिती करता महाराज ब्रह्मदेव आले, पण ब्रह्मदेवानं भूत पिशाच 9 प्रकारची सृष्टी निर्माण केली. पण ही सगळी सृष्टी हवेतच राहणारी होती. भूत पिशाच
या सगळ्यांची सृष्टी निर्माण केल्यानंतर महाराज विचार केला, आता मात्र या सृष्टीचा विस्तार होत नाही, काय करावं. विचार करत बसले आणि विचार करत बसल्यानंतर महाराज त्यांच्या दोन्ही भावाच्या मधून एका रुद्राचा जन्म झाला. रुद्राचा जन्म झाला. ते रुद्र म्हणजे भगवान शंकर, 11 रुद्रापैकी एक. त्या रुद्राचा जन्म झाला आणि रुद्राचा जन्म झाल्यानंतर रुद्रालाही सांगितलं, जा तू सृष्टीचा विस्तार कर. सृष्टीचा विस्तार केला रुद्राने. भक्त आणि भक्त भूतांची सृष्टी निर्माण केली. पिशाच्यांची सृष्टी या रुद्राने. हवेत राहणारी, हवा खाऊन जगणारी. पण पुढे सृष्टीचा विस्तार होत नव्हता. रुद्राला ब्रह्मदेवानं सांगितलं, एक काम करा, तुम्ही जाऊन तपश्चर्येला बसा, तुम्ही सृष्टी निर्माण करू नका. मग विचार करत बसले असताना महाराज ब्रह्मदेवाच्या उजव्या नाकापुडीतून एका स्त्रीचा जन्म झाला आणि डाव्या नाकापुडून एका पुरुषाचा जन्म झाला. आणि त्यांना पुढे नाव दिलं. एकाचं नाव ठेवलं मनु आणि दुसऱ्या त्या स्त्रीचं नाव ठेवलं शतरूपा. बोलिये मनु महाराज की, शतरूपा रानी की जय. मन भागवत महापुराण आणि पहिली जोड झाली. मनु आणि शतरूपाची आपण सर्वच वंशज आहोत म्हणून आपल्याला मानव म्हटलं जातं. मानव नाहीतर मानव प्रत्येकाला म्हटलं गेलंच नसतं. आणि इतिहास असं सांगतं, शास्त्र असं सांगतं. काही जण असे म्हणतात की माकडाचा माणूस झाला. त्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये चित्र दिलेले असतात, आहे की नाही. पण खरंच त्या माकडापेक्षा ही माकडं जास्तच विचित्र आहेत. इथली नाही, आमच्या तिकडची. मनुष्यरूपाचा जन्म झाला आणि मनुष्यरूपाचा जन्म झाल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं, जा सृष्टीचा विस्तार करा. जा सृष्टीचा विस्तार करायला सांगितल्यानंतर महाराज मनु आणि शतरूपानं विचार केला. हात जोडला, आपल्या वडिलाची आज्ञा म्हणून हात जोडला. दर्शन घेतलं. दर्शन घेऊन विचारलं, उत्पन्न झालेली सृष्टी आम्ही ठेवायची कुठं. सांगितलं, जा धरामंडलावरती. धरामंडल म्हणजे ही पृथ्वी माता. जा धरामंडलावरती, तुम्हाला राहण्याकरता जागा मिळेल. धरामंडलावरती राहण्याकरता जागा मिळेल म्हटल्यानंतर महाराज आले खाली. पाहिलं तर धरामंडळ दिसत नव्हतं, पृथ्वी माता दिसत नव्हती. पृथ्वी माता ही रसातळाला घेऊन गेली होती. 7 पाताळापैकी सगळ्यात शेवटचं पाताळ म्हणजे रसातळ नावाचं. या रसातळाला हे पृथ्वी माता घेऊन गेले होतं. कोण घेऊन गेला होता? महाराज जय आणि विजयाचा जन्म झाला होता. त्यांना शाप मिळाला होता, राक्षसी योनीमध्ये जन्म घेईल म्हणून. दितीच्या पोटी हे जय आणि विजय 100 वर्ष गर्भात राहिले आणि त्यांचा जन्म झाला. त्यांचं नाव होतं हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. 100 वर्षानंतर 100 वर्ष आईच्या उदरातच राहिले. जन्म झाला त्यावेळेस पृथ्वी माता थरथर कापत होती या राक्षसांना भिवून. आणि याच हिरण्याक्षानं ही पृथ्वी माता आपल्या सोबत घेऊन रसातळाला गेला होता. रसातळाला गेला होता. पाहिलं इकडे तिकडे पाणी पसरलेलं. तर पुन्हा मनु महाराज शतरूपा राणी वर आले. ब्रह्मदेवाला प्रणाम केला आणि सांगितलं, महाराज पाहिलं तर खाली सगळं पाणी आहे. धरामंडल कुठेही दिसत नाही. ब्रह्मदेवाने खाली पाहिलं, धरामंडल कुठं दिसत नव्हतं. विचार केला, आता काय करायचं. एवढ्यामध्ये महाराज जगाचा अकारण करून उरला नाही. राजा परीक्षितला शुकदेव भगवान सांगतात, राजे नाही, भगवंताचा पहिला अवतार धारण केला. भगवंताने विचार केला, अरे ही सृष्टीवर आणायची म्हणून अत्यंत सूक्ष्म वराहाचं रूप धारण केलं. आणि वराहाचं रूप धारण करून महाराज आकाशामधून निघाले. जसे आकाशामधून निघाले महाराज, आवाज झाला मोठा. आणि आवाज झाल्याबरोबर एक छोटस पिल्लू महाराज वराहाचं निघालं. भला मोठा विशाल आकार धरत धरत महाराज इकडे खाली रसातळाला आले. रसातळाला आल्यानंतर महाराज पाहिलं तर पृथ्वी माता घेऊन गेला. हा हिरण्याक्ष दिसला. हिरण्याक्षापासून पृथ्वी माता हिसकाटून पाहिली, पण महाराज हिरण्याक्षानं दिली नाही. हिरण्याक्षानं सांगितलं, कोण आहेस तू? अरे तुला जर ही पृथ्वी हे धरामंडळ पाहिजे असेल ना, तर माझ्यासोबत 2 हात युद्ध करावं लागेल. एवढ्यामध्ये महाराज यांना सांगितलं, अरे तुझ्यासोबत युद्ध करायला तयार आहे, पण ही पृथ्वी माता वर घेऊन जाऊ, पृथ्वी माता स्थिर करू आणि मग तुझ्यासोबत 2 हात युद्ध करण्याकरता तयार आहे. पृथ्वी माता वर आणली. वर आणल्यानंतर स्थापित केली. महाराज दोघांचं घनघोर युद्ध सुरू झालं. वराह भगवान हिरण्याक्षपू या दोघांचं घनघोर असं युद्ध सुरू झालं. फक्त 8 दिवस निघून गेले. 8व्या दिवशी महाराज या वराह भगवंताने भले मोठे एक उशांडी दिली त्या हिरण्याक्षला. हिरण्याक्षाचा वध झाला. हिरण्याक्षाचा वध झाला आणि हिरण्याक्षाचा वध झाल्यानंतर महाराज मोठमोठ्यानं
निरकाळी मारत वराह झाला महाराज. वराह भगवंतांनी हिरण्याक्षाला मारलं, हिरण्याक्षाला मारलं. 33 कोटी देवतांनी पुष्प वर्षाव केला आणि 33 कोटी देवतांनी जय जयकार केला. अखिल कोटी ब्रह्मांड मालक भगवान विष्णूचा पहिला अवतार म्हणजे हा वराह अवतार आहे. बोलिये वराह भगवान की जय. भागवत महापुराण की जय. पहिला अवतार झाला. राजा परीक्षितला सुखदेव भगवान म्हणतात जगाचा कारण ऋणालय या सृष्टीचा विस्तारा करता पहिला अवतार धारण केला म्हणजे वराहाचा. वराह वराह म्हणजे आपल्या भाषेत सुकर. ते नाहीच कळालं तर सुकर कळतं ना. सुकर नाही कळालं तर म्हणूच जाऊ द्या पुढच्या वर्षी सांगू. त्या वराह भगवंताचा अवतार धारा आणि वराह भगवंताचा अवतार कार्य वराह भगवंतांनी संपवलं. वराह अवतार कार्य संपवल्यानंतर महाराज मनू आणि शतरूपा या पृथ्वी मातेवरती धरामंडलावरती आले आणि राहायला लागले. धरामंडलावरती आले, राहायला लागले आणि राहत असताना महाराज संसार थाटला. संसार थाटल्याबरोबर महाराज मनू आणि शतरूपाला प्रथमतः 5 संतान झाले. 5 संतान झाले. त्यापैकी 3 कन्या आणि 2 मुलं झाली महाराज. 2 मुलं कुठले? राजा प्रियव्रत आणि दुसऱ्याचं नाव उत्तानपा. हे 2 मुलं झाल्या. 3 मुली झाल्या. एक आकुती देवहूती आणि तिसरी प्रसूती. ह्या 3 मुली झाल्या आणि 3 मुली झाल्याच्या नंतर महाराज इकडं सुखदेव भगवंतांनी राजा परीक्षितीला प्रश्न केला म्हणजे महाराज यांचा संसार वृद्धी होण्याकरता यांनी पुढे काय केलं म्हटल्यानंतर या 3ही मुलीचा विवाह करण्याचं ठरवलं. विवाह योग्य झाले. विवाह करण्याचं ठरवलं. पहिली मुलगी जी आकुती होती ना महाराज ती आकुती दिली रुची प्रजापतीला दिल्यानंतर महाराज पाहिलं आणि त्यांच्या पोटी एक यज्ञ भगवंताचा अवतार धारण झाला. बोलिये यज्ञ भगवान की जय. भागवत महापुराण की जय. श्री देवाचा दुसरा अवतार झाला यज्ञ भगवंताच्या रूपाने अवतार झाला. आणि यज्ञ भगवंताच्या रूपाने अवतार झाल्यानंतर महाराज 2 नंबरची कन्या होती ना ही देवहूती दिली महाराज कर्दम ऋषीला देवहूती दिली. म्हटल्याबरोबर राजा परीक्षितीने प्रश्न केला म्हणजे महाराज एवढ्या लवकर लग्न सांगू नका, जरा विस्तार करून सांगा. त्यांनी सांगितलं 4:15 वाजलेत आणि 5 वाजता कथेला पूर्ण विराम द्यायचा. राजा परीक्षितीने विचारलं महाराज 2 नंबरची कन्या होती देवहूती माता. त्या देवहूतीचं लग्न कोणासोबत झालं? जे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते छायेपासून निर्माण झालेले कर्दम ऋषी. त्या कर्दम ऋषी सोबत देवहूती मातेचा विवाह झाला आणि त्यांच्याच पोटी एक महान तपस्वी महाराज भगवंतांनी अवतार धारण केला. तेवढ्यामध्ये राजा परीक्षितीने विचारलं महाराज देवहूती माता आणि कर्दम ऋषीचा विवाह कसा झाला? एवढ्यामध्ये महाराज इकडं सुखदेव भगवंतांना सांगितलं ज्यावेळेस पहिल्या मुलीचा विवाह झाला 2 नंबरची देवहूती आणि ही देवहूती माता उपवर झाली. लग्नाला आल्यानंतर विचार केला म्हणून महाराजांनी आता कोणाला द्यायची? ब्रह्मदेवांना सांगितलं जा हरिद्वार क्षेत्री कर्दम ऋषीचा आश्रम आहे आणि कर्दम ऋषी तपश्चर्या करत बसलेले आहेत. त्यांना सांगा की ब्रह्मदेवाने सांगितलंय आणि ह्या देवहूती सोबत तुम्ही विवाह करा आणि तुमचा संसार थाटा. इकडे कर्दम ऋषीने 12,000 वर्ष तपश्चर्या केली आणि 12,000 वर्ष तपश्चर्या करून महाराज ब्रह्मदेवाचा प्रसन्न करून घेतला. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतल्यानंतर वर मागितला मला तुमच्यासारखा देवासारखा मुलगा पाहिजे. म्हणून पुन्हा महाराज 12,000 वर्ष तपश्चर्या केली. भगवान महाविष्णूला प्रसन्न करून घेतलं आणि भगवान महाविष्णूलाही तेच वर मागितला की मला तुमच्यासारखा मुलगा हवाय. तुमच्यासारखा मुलगा हवाय म्हटल्यानंतर भगवान महाविष्णूने सांगितलं माझ्यासारखा मीच आहे, दुसरा कुणी मी नाही. माझ्यासारखा दुसरा या जगाच्या पाठीवर कुणी नाही. मग देवा तुम्हीच माझ्या पोटी जन्माला या. त्यावेळेस कर्दम ऋषीचं लग्नही झालं नव्हतं. देवानं विचार केला आधी लग्नासाठी एखादी मुलगी शोधावी लागली. त्यांनी सांगितलं तुम्ही देवहूती मातेबरोबर विवाह करा, देवहूती बरोबर विवाह करा, तुमच्या पोटी मी जन्माला येईल. महाराज तिथून पुढे रोज नित्यनियमाप्रमाणे देवाचं भजन पूजन अर्चना करायचे कर्दम ऋषी. एक दिवशी सकाळची वेळ होती म्हणून शतरूपा आपल्या देवहूती कन्येला घेऊन हरिद्वार क्षेत्री येऊन पोहोचले. हरिद्वार क्षेत्री आले आणि हरिद्वार क्षेत्री येऊन पोहोचल्यानंतर
सकाळची वेळ होती. कर्दम ऋषीने देवपूजा स्नान संध्या विधी केली. पाहिलं कुणीतरी 3 अतिथी आश्रमात आलेत. माहिती होतं त्यांना की जे इथं कन्येला घेऊन येणार आहे तिच्यासोबत माझा विवाह होणार आहे. पण महाराज परीक्षा घेण्याची ठरवली. परीक्षा देहूती मातेने परीक्षा घेण्याची, देहूती मातेची परीक्षा घेण्याची ठरवली. ज्या मुलीसोबत आपल्याला विवाह करायचा आहे ती नेमकी आहे तरी कशी, संस्कृती जाणते की नाही, तिला मोठ्यांचा आदर आतिथ्य आहे की नाही, हे पाहण्याकरता कर्दम ऋषीने परीक्षा घेतली. कर्दम ऋषीने त्यांचा आदर आतिथ्य स्वागत केलं. 3 आसन टाकली बसण्याकरता. एक देहूती करता, दुसरं मनु महाराजा करता, तिसरं शत्रुपा राणी करता. 3 आसन टाकले. 3 आसन टाकल्यानंतर महाराज एका आसनावरती मनु महाराज बसले, दुसऱ्या आसनावरती शत्रुपा राणी बसली आणि तिसरं आसन ठेवलं होतं देहूती करता. देहूतीनं विचार केला आपले हे होणारे पती आहेत आणि जर यांच्या समोर बसले तर माझा उद्धटपणा दिसेल, नाही बसावं तर या आसनाचा अपमान होईल, काय करावं प्रश्न पडला. पण महाराज ती देहूती माता होती मनु आणि शत्रुपाची. आजची देहूती असते तर सगळ्यात अगोदर जाऊन त्या आसनावर बसली असते. पण ती मनु शत्रुपाची कन्या होती. देहूती मातेने विचार केला काय करायचं, आपण जर या आसनावरती बसलो तर उद्धटपणा दिसेल, आई वडिलाचा अपमान होईल. आणि हे कर्दम ऋषी म्हणतील अरे आई वडिलांनी हिला काही संस्कृती शिकवली की नाही. आणि लोक हेच करतात. कलियुगातली देहूती कुणीही चुकली की कुणाला बोलतात, तिच्या आई वडिलांना. देहूती मातेने विचार केला जर मी या आसनावरती बसले तर उद्धटपणा दिसेल आणि माझ्या बाबाला नाहीला नाव ठेवलं जाईल, मग काय करायचं. नाही आसनावरती बसलं तर या आसनाचा अपमान होईल, काय करावं विचार केला. आणि देहूती माता हुशार होती महाराज. देहूती मातेने आपला उजवा हात आसनावरती ठेवला आणि आसनाच्या शेजारी बसली. उजवा हात आसनावरती ठेवला आणि आसनाच्या शेजारती बसल्याबरोबर कर्दम ऋषीनं पाहिलं आणि कर्दम ऋषीने सांगितलं ऐका आता हीच बायको करायची. का तर हिच्यासारखी संस्कृती जाणणारी दुसरी कुणी नव्हती. कर्दम ऋषीनं पाहिलं आणि सांगितलं आता हीच बायको करायची. पाहिलं महाराज त्यांच्याकडे, मनामध्ये ठरवलं पण बोलून कशी दाखवणार. मनामध्ये ठरवल्यानंतर महाराज देहूती मातेने उजवा हात ठेवला. का उजवा हात ठेवला, राजा परीक्षितला शुकदेव भगवान सांगतात त्या पूर्ण शरीराचं प्रतीक म्हणून उजवा हात संबोधल्या जाते. म्हणून देवकार्य असेल, सत्कार्य असेल, विवाह कार्य असेल, याला ब्राह्मण देवता किंवा सगळेच लोक आपला उजवा हात पुढे करायला लावतात. उजवा हात म्हणजे पूर्ण शरीराचं प्रतीक आहे. उजव्या हाताने दान दिलं पाहिजे, उजव्या हाताने सत्कार्य केलं पाहिजे. म्हणून हा उजवा हात आपण देव कार्यामध्ये वापरतो. एवढ्यामध्ये महाराज इकडं शत्रुपा राणी मनु महाराज कर्दम ऋषीला बोलायला लागले आणि सांगायला लागले महाराज आम्हाला ब्रह्मदेवाने सांगितलंय की तुम्ही आमच्या मुलीसोबत विवाह करावा, मुलीसोबत विवाह करावा. त्यावेळेस कर्दम ऋषीने सांगितलं हो मी विवाह करण्याकरता तयार आहे, पण माझी एक अट आहे. माझी एक अट आहे म्हटल्याबरोबर महाराज थोडीशी मनु महाराज आणि शत्रुपा राणी शांत झाले, चिंता पडली. त्यांना वाटलं हुंडा मागतात की काय, पण हुंड्याची प्रथा त्यावेळेस नव्हती. कर्दम ऋषीने सांगितलं माझी एक अट आहे, माझी एक अट आहे म्हटल्याबरोबर महाराज त्यांनी सांगितलं बोला कुठली अट आहे, कुठली अट आहे म्हटल्याबरोबर कर्दम ऋषीने सांगितलं एकच मुलगा होईपर्यंत संसार करेल, एकच मुलगा होईपर्यंत संसार करेल, पुन्हा संन्यास धारण करणार, संसाराचा त्याग करून संन्यास आश्रम धारण करणार. एवढं म्हटल्याबरोबर काय एकच मुलगा, कारण कर्दम ऋषीला देवाना आशीर्वाद दिला होता की मी तुमच्या पोटी येणार. मग देव पोटी आल्यानंतर पुन्हा दुसऱ्या मुलाची अपेक्षा नाहीये मला. सांगितलं एकच मुलगा होईपर्यंत संतती, एकच संतती होईपर्यंत संसार करणार. ठरलं महाराज. दोघांचा विवाह झाला, आनंदाने संसार सुरू झाला. मनु आणि शत्रुपा आपल्या राजनगरीला परत आले. राजनगरीला परत आले. दुसरा दिवस उजळला. दुसरा दिवस सकाळची वेळ होती. महाराज एक दिवस स्नान संध्या विधी केली आणि स्नान संध्या विधी करून कर्दम ऋषी पूजे करता बसले. पूजे करता बसले. जसे पूजे करता बसले त्यांना समाधी लागली. समाधी, आणि समाधी लागल्यानंतर एक नाही दोन नाही तर 60,000 वर्ष समाधीत मग्न राहिले. किती वर्ष? 60,000 वर्ष समाधीमध्ये मग्न राहिले. आणि समाधीमध्ये मग्न राहून महाराज ही देहूती माता होती ना तिथं कर्दम ऋषीची सेवा करत बसली. 60,000 वर्ष कर्दम ऋषीची सेवा करत बसली. महाराज कलियुगातली देहूती असती तर पप्पाला फोन केला असता, पप्पा या आणि घेऊन जा. का आमचे मालक गेले कुठं? समाधीला. पण कर्दम ऋषी महाराज समाधीत मग्न असताना देहूती मातेने विचार केला पती हाच परमेश्वर असतो, पतीची मनोभावाने सेवा करायची आहे.
आणि महाराज पतीची मनोभावाने सेवा करायची म्हणून देहूती माता त्याच ठिकाणी बसली आणि त्या ठिकाणी बसून तिथं 60,000 वर्ष सेवा करत राहिली. 60,000 वर्षानंतर उठले, जागे झाले कर्दम ऋषी. दृष्टी पडली महाराज देहूती मातेवरती आणि दृष्टी पडल्यानंतर विचारलं, तू कोण? तू कोण म्हटल्याबरोबर महाराज कर्दम ऋषीला देहूती माता म्हणते, अहो स्वामी आपल्यासारखं नाही, तुम्ही काही येडे झालात का? आपल्यासारखं नाही महाराज. देहूती मातेने सांगितलं, स्वामी ऐका ना, मी मनू महाराजांची कन्या आणि तुमची पत्नी देहूती आहे. माझी पत्नी? हो म्हणे तुमची पत्नी. अहो आपलं लग्न झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी तुम्ही 60,000 वर्ष समाधीमध्ये मग्न राहिलात आणि मी तुमची सेवा करत इथंच बसले. महाराज कर्दम ऋषी आनंदित झाले, खुश झाले. पुष्पक नावाचं विमान बोलवलं, पुष्पक नावाच्या विमानामध्ये बसवलं देहूतीला. पूर्ण भारतभराचे भ्रमण केलं, समुद्राचं स्नान घातलं, तारुण्य अवस्था प्राप्त झाली आणि महाराज ब्रह्म या पूर्ण पृथ्वीचं भ्रमण करत असताना एक नाही, दोन नाही, तर पाठोपाठ 9 कन्या झाल्या. 9 मुली झाल्या कर्दम ऋषीला आणि देहू मातेला. आणि 9 कन्या झाल्यानंतर विचार केला, अरे आपण काय केलं, एकच संतती होईपर्यंत संसार करायचा होता. 9 मुली झाल्या, 9. आता मात्र या संसाराचा त्याग करायचा आणि संन्यास आश्रम धारण करायचा. तेवढ्यामध्ये देहूतीने हात धरला. देहूती मातेने सांगितलं, स्वामी तुम्ही म्हटला होता एक मुलगा होईपर्यंत संसार करणार. मुलगी तर परायाचा धन आहे आणि आज ना उद्या ती जाणार आहे. मग मी शेवटच्या वेळी कुणाकडे बघून जीवन जगायचं? सगळ्या मुली लग्न झाल्यावरती निघून जातील, मग मी कुणाकडे बघून संसार करायचा सांगा ना स्वामी. तेवढ्यामध्ये महाराज इकडे शुकदेव भगवान राजा परीक्षितीला सांगत होते की ऐका, आता 9 मुली झाल्या होत्या. 9 आणि ह्या 9 मुली नव्हत्या, ह्या 9 प्रकारच्या भक्ती होत्या. 9 प्रकारची भक्ती एकदा का घरी आल्यानं तर 10व्यांदा परमात्माच येतो महाराज घरी. तेच झालं. पहिले 9 दिवस 9 महिने पूर्ण झाले. बघता बघता महाराज कपिल भगवंताचा अवतार झाला. कपिल भगवान म्हणजे अखिल कोटी ब्रह्मांड महाविष्णूचे अवतार होते महाराज. आणि कपिलजींचा अवतार झाला. जसा कपिलजीचा अवतार झाला महाराज सर्वजणांनी जय जयकार केला. बोलिये कपिल भगवान कपिलजींचा अवतार झाला. जसा कपिलजींचा अवतार झाला महाराज सर्वस्वाचा त्याग केला कर्दम ऋषीनं आणि संन्यास आश्रम धारण केला. देवाची प्राप्ती करण्याकरता निघून गेले. त्या 9 मुलीचा विवाह झाला. 9 मुलीचा विवाह झाल्याच्या नंतर महाराज इकडं थोडेसे मोठे झाले. कपिल भगवान आपल्या आईला उपदेश केला आणि आईला सांगितलं, आई देवाचं सार्थक करून घे. भक्तियोग सांगितला, कर्मयोग सांगितला आणि भक्तियोग कर्मयोग सांगून सांगितलं शेवटचं सत्य म्हणजे अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक आहे, त्या देवाला आपलंसं करून घे. एका मुलानं आपल्या आईला उपदेश करून सांगितलं. शेवटचा साध्य जर असेल कोण तर अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक आहे, त्याची भगवंताची भक्ती कर आणि जन्माचं सार्थक करून घे. त्याच कपिल भगवंताने सांख्यशास्त्राची निर्मिती केली आणि जगापुढे आपले जे 6 शास्त्र हिंदू धर्मामध्ये मानले जातात, चहुवेद जान 6 शास्त्री. कारण जे 6 शास्त्र आहेत त्या 6 शास्त्रापैकी एक सांख्यशास्त्र नावाचं शास्त्र आहे. ते सांख्यशास्त्र म्हणजे या कपिल भगवंतानं लिखित केलं आणि जगापुढे दिलं महाराज. जसं जगापुढे दिलं आणि जगापुढे दिल्यानंतर कपिल भगवंताने आपला अवतार कार्य संपवलं. अवतार कार्य संपवलं आणि अवतार कार्य संपवल्यानंतर महाराज पुढे राजा परीक्षितीने विचारलं, महाराज दोन्ही मुलीचा विस्तार सांगितला, पण 3 नंबरची मुलगी होती प्रसूती, तिचं लग्न झालं की नाही, तिच्या पुढे कुठल्या देवानं अवतार घेतला की नाही. तेवढ्यामध्ये राजा परीक्षितीला शुकदेव भगवान सांगतात, राजा 3ऱ्या मुलीचा विवाह झाला दक्ष प्रजापती बरोबर. दक्ष प्रजापती बरोबर त्यांनी देवाचा अवतार नाही झाला, पण देव जावाई झाला त्यांचा. प्रसूतीचा आणि दक्ष प्रजापतीचा देव जावाई झाला. देव जावाई झाल्यानंतर महाराज विचारलं, कोणता देव जावाई झाला? त्यावेळेस राजा परीक्षितीला शुकदेव भगवान म्हणतात, राजन ऐक, प्रसूती माता आणि दक्ष प्रजापतीचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर 1 नाही 2 नाही त्यांना 16 कन्या झाल्या. 16 मुली झाल्या. 16 मुली झाल्या, एकही मुलगा झाला नाही. आणि 16 मुली झाल्यानंतर त्यांनी विचारलं की आता एवढ्यांचा विवाह कसा करायचा, विवाह कसा करायचा. आणि म्हणून महाराज दक्ष प्रजापतीच्या ज्या 13 कन्या होत्या, त्या 13 कन्या दिल्या धर्माला. दिल्या 13 पत्न्या धर्माला दिल्या. आणि धर्माला दिल्यानंतर महाराज 3 शिल्लक राहिल्या. एक दिली पितृगणांना 14 झाल्या, एक दिली देवतागणांना 15 झाल्या आणि एकच शिल्लक राहिली, तिचं नाव होतं सती.
तिचं नाव होतं सती. ती सती दिली महाराज आपल्या शंकरजींना, आपल्या भोले बाबांना. सती आणि शंकरजीचा विवाह संपन्न झाला आणि सती शंकराचा विवाह संपन्न झाल्यानंतर महाराज आनंदाने एक दिवस देव आणि असुरांचं युद्ध लागलं होतं आणि देव असुरांच्या युद्धामध्ये या दक्ष प्रजापतीनं देवता लोकांना सहाय्य केलं होतं. या दक्षानं देवता लोकांना सहाय्य केलं म्हणून देवांचा विजय झाला. राक्षस हरल्या गेले, दैत्य हरल्या गेले आणि दैत्य हरल्या गेल्यामुळं महाराज देवांना ठरवलं की या दक्षाला एक पद द्यायचं, पद. आणि दक्षाला प्रजापती नावाचं पद दिलं वैकुंठातलं. प्रजापती पद मिळालं आणि पद मिळालं म्हणून या दक्ष प्रजापतीनं मोठा यज्ञ ठेवला, मोठा यज्ञ. यज्ञाचं आयोजन केलं आणि यज्ञाचं आयोजन केल्यानंतर महाराज यज्ञ आयोजन केला, विचार केला की सगळ्या 33 कोटी देवांना आमंत्रण द्यायचं. इंद्रदेव, चंद्रदेव, सूर्यदेव, भगवान महाविष्णू, शंकरजी, ब्रह्मदेव या सर्वांना आमंत्रण द्यायचं. सर्व ऋषी मंडळीला आमंत्रण दिलं. यज्ञाची तयारी झाली, सर्वांना आमंत्रण दिलं. सर्वजण राज सिंहासनावरती बसले. सहकुटुंबासोबत महाराज आपापल्या पत्नी मुलांसोबत सगळेजण यज्ञ मंडपात आले. यज्ञ मोठा यज्ञाचं आयोजन केलं होतं आणि प्रजापती पद मिळालं होतं, पद. दक्ष यज्ञ मंडपामध्ये आला आणि दक्ष यज्ञ मंडपामध्ये आल्यानंतर सगळेजण उठून उभा टाकले महाराज, सगळेजण उठून उभा टाकले. शंखनाद झाला, सगळे जणांनी उठून उभा टाकले. हातातले पुष्प घेतलं, दक्ष प्रजापतीच्या अंगावरती टाकलं. पण सभेमध्ये फक्त 2च माणसं उठून उभा टाकले नाहीत, 2 माणसं. सगळेजण उठून उभा टाकले, आदर आतिथ्य केलं. भगवान महाविष्णूही उठून उभा टाकले, आदर आतिथ्य केलं. पण 2 माणसं उभा टाकले नाही महाराज, फक्त 2. एकाचं नाव होतं ब्रह्मदेव, दुसऱ्याचं नाव होतं शंकरजी. दक्षाला राग आला. रागाच्या भरात राज सिंहासनावर येऊन बसला आणि राज सिंहासनावर येऊन बसल्यानंतर एकदा का पद मिळालं ना, पद, की माणसाला अहंकार येतो. गुरुजी, पद मिळालं की मद यायला वेळ लागत नाही, अहंकार येतो. आणि अहंकार आल्यानंतर दक्ष प्रजापतीने विचार केला, अरे मी प्रजापती झालोय, प्रजापती. माझं सगळ्या जणांनी स्वागत केलं पण या 2 माणसांनी स्वागत केलं नाही, 2 माणसांनी. हे 2च व्यक्ती असे होते की त्यांनी उठून उभा टाकले नाही, माझं आदर आतिथ्य केलं नाही. एकाचं जाऊ द्या, एक आहेत ब्रह्मदेव, ते माझे वडील आहेत, वडील. त्यांचं जाऊ द्या, ते सोडून द्या, ते माझे वडील आहेत. पण 2 नंबरचा हा जावई, हा शंकर, अरे आहे तरी याच्याकडे काय, राहतो कुठं? स्मशानभूमीमध्ये, अंगाला लावतो फेअर अँड लवली, भस्म लावतो, भस्म. कुठलं? दावण गावातलं नाही, मशानभूमीतलं, मशानभूमीतलं. अंगावरती कपडे घालतो. कुठले? लातूरचे नाही. कुठले? व्याघ्रांबर परिधान करतो. गळ्यामध्ये सोन्याचे चांदीचे दागिने नाही घालत. गळ्यामध्ये सर्प आहे, सर्प. आणि असा हा शंकर, अरे मी ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून माझी सर्वात लाडकी कन्या सती नावाची याला देऊन टाकली. मी याच्यासोबत विवाह केला आणि यानेच आज माझा अपमान केलाय. ऐका रे, मी सांगतोय आज तुम्हाला, इथून पुढे या यज्ञ मंडपामध्ये शंकरजीला कधीच बोलवायचं नाही. अपमान केला महाराज शंकरजीचा. अपमान केल्यानंतर शंकरजीला बोलत होते, शंकरजीला बोलत होते. शंकरजींनी आदर आतिथ्य स्वागत केलं असतं त्यांचं. पण शंकरजी मात्र मग्न होते, मग्न. तो दक्ष कधी यज्ञ मंडपात आला आणि कधी राज सिंहासनावर बसला हे कळालंच नाही. शंकरजी काय करत होते? आपल्या प्रभू रामचंद्र आराध्याचं भजन करत होते महाराज शंकरजी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम
पण भोले बाबा मात्र आपले आराध्य दैवत प्रभू रामचंद्राचं भजन करत होते. भोले बाबाला माहिती झालं नाही की हा दक्ष प्रजापती कधी आला, कधी राज सिंहासनावरती बसला आणि कधी हा बोलला, काहीच कळालं नाही. महाराज नंदी तिथं होता. नंदी भगवान ज्यावेळेस शंकरजीला हा दक्ष बोलत होता ना, अरे या शंकराला इथून पुढे यज्ञामध्ये कुणीही भाग द्यायचा नाही, हाकलून द्या, याला हाकलून द्या म्हटल्यानंतर महाराज दक्ष प्रजापतीला ज्यावेळेस बोलत होता ना, त्यावेळेस नंदी भगवान म्हणत होते, बघू का याच्याकडे, पाहू का याच्याकडे, बघू का म्हटल्यानंतर महाराज शंकरजी म्हणत होते, थांबा जरा नंदी भगवान, थांबा जरा. राग शांत केला महाराज, नंदीचा राग शांत केला. शंकरजीला मात्र राग आला नाही. दक्ष प्रजापती बोलायला लागला, कारण दक्षाला वाटत होतं की अरे सर्व जणांना आदर आतिथ्य स्वागत केलं, पण या माणसानं माझं स्वागत केलं नाही. विचार केला आणि विचार करून महाराज दक्ष रागवला होता. कारण एकदा का पद आलं ना, प्रत्येक माणसाला वाटतं, हजारो माणसाने दर्शन घेतलं तर काही वाटत नाही, पण एकाच माणसानं नाही घेतलं की म्हणत वाटतं याने का घेतलं नसेल, वाटतं की नाही, प्रत्येकाला वाटतं. 1000 लोक बोलत असतील गुरुजी आणि एक माणूस नाही बोलला तर लोकांना हजाराचा विचार करत नाही, हा माणूस मला का बोलला नसेल विचार करतात. आणि तेच घडलं या दक्ष प्रजापतीच्या जीवनामध्ये. दक्ष प्रजापतीने विचार केला, अरे या सर्व जणांनी स्वागत केलं, ब्रह्मदेव तर माझे पिताश्री आहेत, त्यांनी नाही स्वागत केलं तरी चालेल, पण ऋषी मंडळी, इंद्रदेव, चंद्रदेव या सगळ्या जणांनी स्वागत केलं, मला प्रजापती पद मिळालं म्हणून, पण माझ्या जावयानंच माझा अपमान केला. माझ्या जावयाने या शंकरजीनं माझं स्वागत केलं नाही, अरे हाकलून द्या याला यज्ञ मंडपाच्या बाहेर, आणि इथून पुढे कुठल्याच यज्ञामध्ये त्यांना भाग द्यायचा नाही. राग आला दक्षाला, रागाच्या भरात दक्ष बोलायला लागला, कारण दक्षाला अपमान झाला असं वाटत होतं. आणि तेच असतं मोठ्या माणसाचं, एकाही माणसानं जर वाईट बोलले की त्याला ते सहन होत नाही. माझ्या जीवनात घडलेली कथा आहे. पुण्याच्या जवळ कथा होती, कथेला गेलो, कथा झाली, 4-5 दिवस निघून गेले. प्रत्येक जण रोज एकाच्या घरी चहा गेला, नाश्त्याला घेऊन जायचं. एक जणाच्या घरी गेलो, घरी गेल्यानंतर महाराज त्याच्या चहाही झाला, नाश्ताही झाला. सायंकाळची कथा होती, 11 वाजले. सगळ्या जणांनी दर्शन घेतलं, पण एकाच माणसानं दर्शन घेतलं नाही. विचार केला, यांनी का दर्शन घेतलं नसेल, आणि तेव्हा एवढं दिसत होतं, आता मोठा नाही दिसत. आणि पहिल्यांदा ज्या गावात जाईल ना मी, त्या गावात लोक सहसा मला महाराज कोणी म्हणतच नाही. निलंगेच्या जवळ पाठीमागे गेल्या महिन्यात कीर्तनाला गेलो होतो, नाव नाही सांगणार, तुमच्या जवळच आहे. कीर्तनाला गेलो, जनक महाराज माझ्या बरोबर होते. कीर्तनाला गेल्यानंतर महाराज ते दिसायला एवढे मोठे दिसतात आणि मी त्यांच्या पुढे एवढं. गाडीतून खाली उतरलं, सुरेश भाऊ, ती लोक म्हणत होते महाराज कुठे आहेत. मी म्हणलं मीच आहे. म्हणे तू, आता घे बोलून इथपर्यंत आहे, तिथे गेल्यावर बघतो. सगळ्या जणांनी दर्शन घेतलं याचं काहीच वाटत नाही, पण एकच माणसानं नाही घेतलं त्याचंच वाईट वाटतं. या दक्षाला तेच घडलं होतं. दक्षाला वाटत होता, अरे सगळ्या जणांनी माझं स्वागत केलं, या शंकरानं का केलं नसेल स्वागत म्हणून विचार करत असताना शंकरजीला भला बोलून गेला, अपमान केला, यज्ञातून बाहेर हाकलून दिलं, सांगितलं इथून पुढे कुठल्याच यज्ञामध्ये त्याला भाग द्यायचा नाही, आणि यज्ञ करायचा झाल्यानंतर सर्व देवतांच्या नावाने यज्ञामध्ये आहुती द्यावी लागते, तेव्हा तो यज्ञ सफल होत असतो. पण इथून पुढे शंकरजीच्या नावाने आहुती द्यायची नाही. सर्व जणांना सांगितलं, यज्ञ समाप्त झाला. नंदी आणि शंकरजी कैलासाला निघून आले. कैलासाला आल्यानंतर त्यांना काही अपमानही वाटला नाही, रागही आला नाही त्याचे. ते आपलं पुन्हा आराध्याचा दैवत प्रभू रामचंद्राचं भजन करत राहिले. एक दिवशी पुन्हा या दक्ष प्रजापतीने विचार केला, आता यज्ञात या शंकरजीला बोलवायचं नाही. शंकरजीच्या अपमानाकरता पुन्हा या दक्षाने यज्ञ ठेवला. चंद्रदेव, इंद्रदेव, सूर्यदेव सर्वांना आमंत्रण दिलं, आणि आमंत्रण दिल्यानंतर सांगितलं, चला सर्व जणांनी या यज्ञामध्ये भाग घ्यायचा आहे. सर्वजण महाराज निघाले. सकाळची वेळ होती. कैलासाहून चंद्रदेव, इंद्रदेव आपापल्या पत्नी सोबत निघाले असताना सकाळची वेळ होती. सती मातेला चंद्रदेव म्हणले, का ग सती माता, यायचं नाही का यज्ञाला? यज्ञाला यायचं नाही का म्हटल्यानंतर सतीनं विचार केला, कोणाचा यज्ञ आहे? सतीनं इंद्रदेव, सूर्यदेव सांगायला लागले, तुझ्याच वडिलाचा यज्ञ आहे, माहिती नाही का तुम्हाला? आमंत्रण नाही का तुम्हाला? तेवढ्यामध्ये महाराज सतीनं विचार केला, घाई गडबडीमध्ये लवकरात लवकर यज्ञाचं आयोजन केलंय,
आणि गडबडीमध्ये आमंत्रण द्यायचं विसरून गेले असतील. आणि असं एखाद्या वेळेस होतं, जवळच्याच माणसाला आमंत्रण देण्याचं विसरून जातं. सतीला वाटलं हा येणार आहेत आम्ही, चला तुम्ही पुढं. महाराज सती माता शंकरजीकडे आली आणि शंकरजीला हात जोडले प्रसन्न करून घ्यायला लागली. आता सती शंकरजीला प्रसन्न करून घ्यायला लागली. आणि सतीला चांगलं जमतं आपल्या शंकराला कसं प्रसन्न करायचं ते. हात जोडले आणि सांगितलं, हो स्वामी, तुमच्या सासरी बुवाच्या घरी यज्ञ ठेवलाय म्हणे. आता हिला म्हणता यायला असतं माझ्या वडिलाच्या घरी यज्ञ, पण स्वामीला प्रसन्न करून घ्यायचंय. हात जोडले, स्वामी तुमच्या सासऱ्याच्या इथं यज्ञ ठेवलाय, तुमच्या सासरे बुवाच्या इथं यज्ञ ठेवला ना आपल्याला जावं लागतंय. शंकरजीने सांगितलं, सती आपल्याला आमंत्रण नाहीये आणि आमंत्रणाशिवाय जाऊ नये. काही ठिकाण असे असतात जिथं आमंत्रणाची वाट बघायची नाही, जिथं आपलं हित होणार आहे, देवाचं चिंतन होणार आहे, सप्ताह असेल, देवपूजा असेल, देवकार्य असेल, लग्न कार्य असेल, याच्याकरता आमंत्रणाची वाट पाहायची नाही. हे सत्कार्य आहे. त्या सत्कार्यात गेल्यानंतर त्याचं पुण्य त्यालाच लागणार आहे. जो या धर्म मंडपात आलाय त्यालाच पुण्य लाभणार आहे. त्याच्या घरी बसलेल्या मालकाला किंवा घरी बसलेल्या बायकोला नाही लागणार. जो आला त्यालाच सत्कर्माचं पुण्य लागणार आहे. शंकरजीने सांगितलं, ऐक म्हणे, आपल्याला आमंत्रण नाहीये आणि यज्ञ वैयक्तिक आहे, तिथं आपण जाऊ नये. आमंत्रण नसल्याशिवाय जाऊ नये महाराज, नाही तर काही ठिकाणी फजिती होते. आमच्या इकडे 2 रामाश्यामाची जोडी आहे. एकदा का दिवाळी संपली आणि दिवाळी संपली, तुळशीचे लग्न झाले की रामाश्यामाला 2च कामं असतात. कुणाचं लग्न कुठं आहे, बस लग्न कुणाचंही असू, जेवायला काय करते हे बघायचं. या रामाश्यामा 4 महिने ते घरी जेवतच नाहीत महाराज. याचं लग्न शोधायचं, त्याचं लग्न शोधायचं. एक दिवशी महाराज लग्न कार्यात जेवाय बसले. कुणी विचारलं कुठला आहेस, राम म्हणायचा मुलीकडचा आहे. आणि जर मुलीकडचा विचारणार असला तर जमत, आणि मुलाकडचा असल्यावर श्याम्यानं म्हणायचं नाही नाही मुलीकडचे नाही, मुलाकडचे आहेत. मग ते सपाजून जायचं. एक दिवशी जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर एक माणूस नवीन कुणीतरी पाहुणे दिसायलेत म्हणून त्या राम्या श्याम्याच्या जवळ आले. जवळ आल्यानंतर विचारलं, हो पाहुणे कुठले आहेत? त्यानं सांगितलं मुलीकडचे. तो विचारायला आलेला माणूस जरा रागावला, काय म्हणलात? त्या श्यामेला वाटलं काहीतरी चुकलं काय की. ते श्याम म्हणला, नाही नाही मुलाकडचे. अरे उठा म्हणला जेवायला, इथं लग्न नाही, माझ्या बापाचं श्राद्ध घालतो, माझ्या बापाची तेरवी आहे, तुम्ही म्हणता मुलाकडचे तर मुलीकडचे. विचारलं महाराज, फजिती नक्की होणार. शंकरजीने सांगितलं, हो सती आपल्याला आमंत्रण नाही, आमंत्रण नसल्याशिवाय जाऊ नये, फजिती झाल्याशिवाय राहत नाही. शंकरजीला सांगितलं, अहो माझ्या वडिलाच्या घरी येत नाही, विसरले असतील ते आमंत्रण द्यायचे, मी तर त्यांची सर्वात लाडकी कन्या, मला कसे विसरतील ते. चला ना आपण जाऊ. झाले वडील म्हणून एखादी चूक झाली असेल, पण मी त्यांची मुलगी आहे ना, चला. महाराज शंकरजीने सांगितलं, मी येणार नाही, तुला जायचं असेल तर जा. ऐकले नाही शंकरजी. सती माता निघाली, 2 गण बरोबर दिले, यज्ञ मंडपात आली. आणि यज्ञ मंडपात आल्यानंतर महाराज सतीनं पाहिलं, इकडे दक्ष प्रजापतीनं मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं होतं. आणि प्रत्येक बहिणीला, प्रत्येक मुलीला आपल्या सांगितलं होतं, हे बघा सती येईल आणि सती आल्याच्या नंतर इथं कोणीही बोलायचं नाही. जर कोणी सतीला बोलला तर त्यांना आत्मदंडाची शिक्षा दिली जाईल. त्याच्या दक्ष प्रजापतीच्या पत्नीला प्रसूतीलाही सांगितलं होतं, तू जर सतीला बोलली, सती प्रेम करते, रागवल, येईल ती इथं, पण इथं आल्यानंतर तिला कोणी बोलायचं नाही. महाराज तागायत दिली होती, सगळ्यांना सांगितलं होतं. महाराज यज्ञ मंडपात सती माता आली, 2 गण बरोबर होते. आणि यज्ञ मंडपात आल्यानंतर विचार केला, प्रत्येक बहिणीला बोलाय गेली, पण बहीण कोणीच बोलत नाही. बघता बघता आईच्या जवळ आली. आणि आईच्या जवळ आल्यानंतर आईचं अंतकरण होतं, आईचं हृदय होतं. कितीही मुलीला नाही बोलायचं म्हटलं तरी आई राहवत नाही. आईचं हृदय होतं महाराज. आईच्या अंतकरणाला पाझर फुटला आणि सांगितलं, सती तू इथं का आली? सती लवकर परत जा, तुझ्या वडिलांने तुला इथं पाहिलं तर तुलाही आत्मदंडाची शिक्षा देईल. भवन जब गई भवानी, दक्ष त्रास पाहुन सन्मानी. गीता भवन जब गई भवानी, दक्ष त्रास पाहुन सन्मानी. सादर भले ही मिली एक माता, सादर भले ही मिली एक माता, भटनी मिली बहुत
सती तू जा लवकर परत, तुझ्या पिताश्रीनं हा अपमाना करता यज्ञ ठेवलाय, तू इथून लवकर परत जा म्हटल्याबरोबर महाराज सती मातेने विचारलं काय असं घडलं होतं. तर पूर्वीचा वृत्तांत सांगितला की शंकरजी उठून उभा टाकले नाही. दक्ष प्रजापतीला वाटला अरे हा मोठा अपमान झालाय, म्हणून शंकरजीला हाकलून देऊन त्यांच्या अपमाना करता हा यज्ञ ठेवलाय. सती तू परत जा म्हटल्याबरोबर महाराज सती मातेने विचारलं आई हा तर अपराध शुल्लक होता ना, मग एवढी मोठी शिक्षा एवढा मोठा दंड माझ्या बाबांना का दिला असेल, स्वामींना का दिला म्हणून विचारण्याकरती यज्ञ मंडपात आले. जशी यज्ञ मंडपात आली ना महाराज, यज्ञ मंडपात आल्यानंतर पाहिलं दक्ष प्रजापतीनं पाहिलं सती आली आहे. अरे त्या सतीला बाहेर काढा, सतीला बाहेर काढा. पुन्हा बोलवलं त्या सतीला. महाराज मोठमोठ्याने ओरडत होता अरे का आली असेल. महाराज पाहिलं समोर आली. सती समोर आल्यानंतर आपल्या पुत्रश्रीला बोलायला लागले का हो पिताश्री सांगा एवढा मोठा अपराध होता का माझ्या पतीचा की तुम्ही त्यांना इथून हाकलून दिलं, काय अपराध केला होता. तेवढ्यामध्ये महाराज सतीला शंकरजी आपले दक्ष प्रजापती वडील बोलायला लागले बघा आपल्या नवऱ्याचं गुणगान गाते इथं येऊन. अरे हाकलून द्या हिला बाहेर, हाकलून द्या हिला बाहेर म्हटल्यानंतर महाराज सती मातेने विचार केला अरे मला स्वामीजी जाऊ नको म्हणत होते, आता कुठल्या तोंडाने मी परत जायचं. बाबा ऐका माझ्या स्वामीचा कसलाही गुन्हा नसताना तुम्ही त्यांचा अपमान केलाय ना, या शरीरावर तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही या शरीराला बोलताय ना, जन्मांतरी आम्ही पती पत्नीची जोडी तशीच राहणार आहे. एक काम करा आज हे शरीर मी तुम्हाला समर्पित करून टाकते. महाराज रागाच्या भरात सतीने यज्ञ मंडपामध्ये उडी टाकली. देह त्याग केला. अग्नी लागला महाराज शरीराला, आणि शरीराला अग्नी लागल्यानंतर मंडपातले सगळे जण घाबरले. 33 कोटी देवता होते, ऋषी मंडळी होते. सगळ्यांना वाटलं अरे हा काय अनर्थ घडला असेल. सती मातेने देह त्याग केलाय, सती मातेने देह त्याग केलाय. ते 2 जण बरोबर आले होते ना, धावत महाराज आले शंकरजीकडे. शंकरजीकडे आल्यानंतर स्वामी शंकरजी आवाज द्यायला लागले. आणि आवाज देत असताना सांगितलं सतीनं देह त्याग केला, सतीनं देह त्याग केला. सतीचा कसलाही गुन्हा नसताना सतीनं देह त्याग केलाय. पाहिलं महाराज शंकरजीला राग आला. रागाच्या भरात एक जटेचा केस उपटला आणि एका शिरेवरती आपटला. जसा शिरेवरती आपटला महाराज वीरभद्र नावाचा राक्षस बघायला आला. वीरभद्रानं सांगितलं बोला स्वामीजी काय आज्ञा आहे. शंकरजीनं सांगितलं जा आणि दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून टाक. दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून टाक म्हटल्यानंतर महाराज हा दक्ष हा वीरभद्र आल्यानंतर त्याने सैन्य बरोबर घेतलं होतं. महाराज सैन्य बरोबर घेतलं. आला दक्षाच्या यज्ञमंडपामध्ये आणि यज्ञमंडपामध्ये आल्यानंतर ऋषी देवता या सगळ्यांना मारायला लागला. कुणाचे हात मोडत होता, कुणाचे पाय मोडत होता, कुणाचे डोळे उघडत होता, कुणाचे केस उघडत होता. बघता अहंकार वाजला. दक्ष प्रजापतीने सांगितलं अरे कोण आहे तो राक्षस, मारून टाका त्याला. मला दक्ष प्रजापतीच्या जवळ उडी टाकली. वीरभद्रानं मॅनेतली तलवार बाहेर काढली आणि शिरछेद दक्षाचा शिरछेद केला. दक्षाचा शिरछेद केल्यानंतर दक्षानं मारल्यानंतर सगळीकडे अहंकार माजला. कोण शांत करणार या वीरभद्राला, कोण शांत करणार. आणि या वीरभद्राचं सैन्य होतं महाराज. कोणतं सैन्य होतं. शंकरजीचं सैन्य म्हणजे माणसं नव्हती. माणसं कोण होतं. शंकरजीचं सैन्य कोण होते. दावण गावातले नाही मोशान भूमीतली भूत प्रेत. शंकरजीचं सैन्य होतं महाराज. शंकरजीचं सैन्य. मग हा सैन्य काय विचार करून मारणार आहे का. कुणाचा हात हातात आला की हात मोडून टाकायचे, कुणाचा डोळा आला की डोळा उपटून टाकायचे, कुणाचं डोकं आलं की डोकं मोडून टाकायचे. वर्णन केलं. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ कोण होतं महाराज. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती. कुणाला आनंद वाटत होता. हर्षयुक्त उमा एवढा आनंद वाटत होता कुणाला. शंकरजीला.
हे त्यांचं सैन्य. आणि ते काय विचारून मारणार आहे का? नाही महाराज, ज्याचा हात येईल पाय येईल त्याचा महाराज विचार केला. आता इंद्रदेव सूर्यदेव यांनी विचार केला. आता मात्र हा वीरभद्र त्याचं सैन्य शांत होत नाही. आपण काम केलं पाहिजे. चला कैलासाकडे. सगळेजण कैलासावरती आले महाराज. भृगु ऋषी आले, चव्हाण ऋषी आले. सगळ्या जणांनी आल्यानंतर महाराज शंकरजीचं भजन करायला लागले. शंकरजीला हात जोडला आणि सांगितलं भजन करायला लागले महाराज सर्वजण. शंकरजीला प्रसन्न करून घ्यायचं होतं आणि प्रसन्न करण्यात भोलानाथ से निराला कोई और नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं, भोलानाथ से भोलानाथ से निराला कोई और नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं, भोलानाथ से निराला कोई और शंभुनाथ से निराला कोई और से निराला कोई भोलानाथ से निराला कोई और भोलानाथ से निराला कोई भोला भोलानाथ से निराला
कोई और